नमस्कार. आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण भोगीनिमित्त भोगीची स्पेशल भाजी करणार आहोत आणि भोगीचा भात देखील करणार आहोत. भाजी आणि भात करण्याची पद्धत माझी खूप वेगळी आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ही तर्रीदार भाजी कशी करायची ते सविस्तर सगळं बघायला मिळेल. आणि भात देखील खूप वेगळ्या पद्धतीने केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भोगीची आपण पूर्ण थाळीच करत आहोत. तर हे बघा, मस्त तर्रीदार आपली भाजी आणि भात भाकरी सगळं तयार आहे. तर हे कसं बनवायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. भोगीच्या भाजीसाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्याच्यासाठी आता काय काय साहित्य आपण घेतले ते बघूया. भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा आहे ओला लसूण. हिवाळ्यातच आपल्याला हा असा ओला लसूण बाजारात उपलब्ध असतो. तर हा असा हिरवा लसूण आपण या भाजीसाठी वापरणार आहोत. एक छोटी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी आपण तीळ घेतलेले आहेत. आता हे हिरवं वाटण आपण आधी करून घेणार आहोत. त्याच्यानंतर सुकं खोबरं, शेंगदाणे आणि तीळ भाजून आपण त्याचं एक वाटण बनवणार आहोत. तर आता मी हे वाटण आधी बनवून घेते सर्व. हे बघा, गॅसवर मी आता एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण प्रथम शेंगदाणे भाजून घेणार आहोत. एक 2-3 मिनिटं आपल्याला हे शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्यायचे. हे बघा, शेंगदाणे आपले आता छान भाजून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. आता त्याच पॅन मध्ये मी हे तीळ घालते. दोन 3 सेकंद आपण तीळ हे भाजणार आहोत आणि ह्याच्यातच आपण खोबरं घालणार आहोत, म्हणजे खोबऱ्याबरोबरच तीळ पण छान भाजले जातील. तीळ भाजायला काही वेळ लागत नाही, पटकन भाजून होतात. हे बघा, आता आपण त्याच्यातच खोबरं घालणार आहोत. आता आपण हे तीळ आणि खोबरं एकत्र भाजून घेऊया. हे बघा, आपलं खोबरं आणि तीळ भाजून झालेले आहेत. आपण हे काढून घेऊया आता. हे बघा, इथे आपण विविध रंगाच्या तसंच विविध चवींच्या ह्या भाज्या आहेत. तर ह्या अशा भरपूर भाज्या आपण घेतलेल्या आहेत. आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे दाणे पण आपण घेणार आहोत. ह्या सर्व भाज्या आपण आता मिक्स करणार आहोत आणि मिक्स करताना मग मी तुम्हाला त्या सर्व भाज्यांची नावं सांगत जाईन. तर आता आपण पुढची कृती करूया. भाज्या मिक्स करण्यासाठी मी इथे हे मोठं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता सगळ्या भाज्या मिक्स करणार आहोत. 1 वाटी तुरीचे दाणे घेतलेत. हे बघा, हे राजम्याचे ओले दाणे आहेत, ते पण आपण घेणार आहोत. मटारचे दाणे 1 वाटी घेतलेले आहेत. हे बघा, मस्त हिरवेगार असे हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत 1 वाटी. ही अगदी छोटी वाटी आपण घेतलेली आहे, कारण भरपूर भाज्या आपण ह्या भोगीच्या भाजीसाठी वापरणार आहोत. ह्या भोगीच्या भाजीमध्ये आपण जवळजवळ 20 ते 21 भाज्या घालणार आहोत, म्हणून सगळ्या भाज्यांची क्वांटिटी मी अगदी कमी घेतलेली आहे, पण तरी भाजी आपली भरपूर होणार आहे. हे आहेत घेवड्याचे दाणे 1 वाटी, आपण ते पण घेतोय. पावटा आहे 1 वाटी. 1 वाटी वालाचे दाणे घेतलेत आपण. दाणे आपले सगळे घेऊन झालेले आहेत. आता आपण इतर भाज्या ह्याच्यामध्ये घालणार आहोत. ही आहे सुरती पापडी. अगदी छोटी छोटी अशी ही पापडी असते. हे बघा, ही पापडी आपण अख्खीच वापरणार आहोत. हिवाळ्यात आपल्याला बाजारामध्ये शेंग भाज्यांच्या विविध जाती आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या अशा विविध प्रकारच्या पापडी, घेवडा आपण ह्या भाजीमध्ये वापरणार आहोत. ती पण एक वालपापडीच आहे, ती पण आपण घेणार आहोत. ह्या आहेत घेवड्याच्या शेंगा. हा आणखीन एक वालपापडीचा प्रकार आहे, तो पण आपण घेणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये हे कोनफळ घालणार आहोत. कोनफळ आपण 2 प्रकारचं घेतलेलं आहे. हे पांढरं कोनफळ आहे, ते आपण आता घेऊया. हा आहे कोनफळाचा दुसरा प्रकार. रंग बघा किती सुंदर आहे ह्या कोनफळाचा. हे पण आपण थोडंसं घेणार आहोत. कच्ची केळी देखील आपण ह्याच्यात घालणार आहोत. हे आपण आता घेऊया. कवळे कवळे गाजराचे थोडेसे तुकडे घेतलेत, ते आपण घालूया. हे आहे अलकोल. ह्याला काही ठिकाणी नवलकोल देखील म्हटलं जातं. तर हे पण आपण घालणार आहोत. हे कच्चं देखील खूप छान लागतं, काकडीसारखं लागतं. आम्ही जेवताना हे कच्चं देखील खातो. तर आता हे आपण थोडंसं भाजीमध्ये घालणार आहोत. ही आहेत अगदी छोटी छोटी काळी वांगी. अगदी 5-6 वांगी मी घेतलेली आहेत.
ती आपण घालूया. एक छोटंसं रताळं मी गोल गोल कापून घेतलेलं आहे. हा आहे मुळा. मुळ्याचे पण आपण 2 प्रकार वापरणार आहोत. एक लाल मुळा आहे आणि हा आता पांढरा मुळा आपण आधी घालूया. हे बघा, हा आहे लाल मुळा, हे पण घालूया. आणि हे आहेत आपले सर्वांचेच आवडते बटाटे, ते आता आपण घालूया. एक शेवग्याची शेंग देखील आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. हे आहेत गावठी टोमॅटो, ते आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत. सर्व भाज्या आपण आता ह्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया. 1.5 चमचा मीठ घातलंय मी. अर्धा चमचा हळद घालते. थोडासा हिंग घालते. मालवणी मसाला घालूया आता. 2 चमचे मालवणी मसाला मी घातलेला आहे. 1 चमचा गरम मसाला घालूया. आणि आपण हे जे हिरवं वाटण करून घेतलेलं होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. हे बघा, वाटण घालूया आपण. 2 चमचे वाटण मी इकडे घातलेलं आहे. उरलेलं वाटण आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत. आता आपण ह्या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि एक 10-15 मिनिटासाठी आपण त्या मॅरिनेट करत ठेवणार आहोत. सगळे मसाले भाज्यांना व्यवस्थित लागायला हवेत. भाज्या अशा मॅरिनेट करत ठेवल्या की भाजीला खूप छान चव येते. सगळ्या भाज्यांना व्यवस्थित मसाले लागले पाहिजेत. अशी व्यवस्थित सगळी भाजी आपण आता ही मिक्स करणार आहोत. ह्याच्यातल्या काही भाज्यांना पाणी सुटतं आणि मग त्या चवी सगळ्या मस्त मिक्स होतात एकदम. अशा पद्धतीने भाजी बनवली ना तर खरंच खूप चविष्ट भाजी होते. ह्याच्यापैकी काही भाज्या जर तुम्हाला नाही मिळाल्या, तुम्ही नाही घातल्या तरी काही हरकत नाही. मला ह्या भाज्या सगळ्या उपलब्ध झाल्या म्हणून मी सर्व भाज्या अगदी घेतलेल्या आहेत. पण तुम्हाला तुमच्या भागामध्ये ज्या भाज्या मिळतील त्या भाज्या तुम्ही वापरून याच पद्धतीने भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली होती. हे बघा, मस्त सगळे मसाले आपण भाजीला लावून घेतलेले आहेत. आता भाजी छान मिक्स झालेली आहे. आता आपण ही भाजी 15 मिनिट झाकून ठेवून देणार आहोत आणि तोपर्यंत आपण तीळ, खोबरं आणि शेंगदाणा जे भाजून घेतलेलं आहे ते थंड झालंय, त्याचं आता आपण वाटण करून घेऊया. भाज्या मुरवत ठेवून 10-15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. झाकण काढल्याबरोबर इतका घमघमाट आलाय ना. हे बघा, भाज्या आपल्या सगळ्या मस्त मुरलेल्या आहेत मसाल्यामध्ये. सगळीकडे मसाले व्यवस्थित लागलेले आहेत. सगळ्या भाज्यांचा आणि मसाल्यांचा इतका सुंदर सुगंध येतोय ना की काय सांगू तुम्हाला. रंगीबेरंगी भाज्या दिसत आहेत पण खूप सुंदर, आणि त्याचा घमघमाट पण तेवढाच सुंदर येतोय. सगळे मसाले आणि भाज्या असे एकजीव झालेले आहेत. आता आपण मस्त त्याला फोडणी करणार आहोत. तीळ, शेंगदाणे आणि खोबऱ्याचं वाटण देखील आपलं तयार झालेलं आहे. हा पातीचा लसूण मी थोडासा कापून घेतलेला आहे, तो पण आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत. भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत म्हणून मी इथे गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आहे. आता आपण तेल घालूया. या भाजीला तेल थोडं जास्त लागतं. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये राई घालूया. 2 चमचे राई घातलेली आहे मी. राई छान तडतडली. आता आपण जिरं घालूया. 1 चमचा जिरं घालते. हिंग घालूया 1 चमचा. आणि आता हा कढीपत्ता घालूया. हा पातीचा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूया. आता फोडणीमध्ये लसूण घातल्याबरोबर खमंग असा सुगंध आलाय. मस्त ताजा लसूण, खूप छान सुगंध येतोय. फोडणी आपली झालेली आहे तयार. आता आपण त्याच्यामध्ये हिरवं वाटण घालूया. हे बघा, हे हिरवं वाटण आता आपण त्याच्यात घालणार आहोत. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 2 मिनिट आपल्याला हे परतायचं आहे. हिरवं वाटण छान परतून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाणा, खोबरं आणि तिळाचं जे वाटण केलेलं आहे ते घालूया. हे बघा, हे असं कोरडंच वाटलेलं होतं मी, ते आता आपण घालणार आहोत. आणि हे पण आता छान परतून घेऊया. हे सर्व भाजलेलंच आहे त्याच्यामुळे आपल्याला खूप काही परतण्याची गरज नाहीये. वाटण आपलं छान परतून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया. अर्धा चमचा हळद घालते. मालवणी मसाला घालते. 2 चमचे मालवणी मसाला घातलाय मी. आता आपण मसाले सगळे भाज्यांना पण लावलेले होते त्याप्रमाणेच आपण आता इथे मसाले घालणार आहोत. 1 चमचा गरम मसाला घालते. आपण हिरवी मिरचीचा पण वापर केलेला आहे त्याच्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचेत वाटणामध्ये.
खरंच खूप सुंदर असा सुगंध येतोय ह्या वाटणाचा पण. अशा पद्धतीने भाजी केली ना तर त्याची चव खूप वेगळी लागते. भाज्यांना सगळे मसाले आता मस्त मुरलेले आहेत. त्या भाज्या आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. मसाला आपला छान परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. आपण भाज्या मॅरिनेट करताना पण मीठ घातलेलं आहे. आता फक्त मसाल्यापुरतं मी मीठ घातलं आहे. बाकी भाज्यांसाठीचं मीठ भाज्यांमध्ये आपण ऑलरेडी घातलेलं आहे. मसाला मस्तच अगदी परतून झालेला आहे. खूप घमघमाट येतोय अगदी. आता मी भाज्या घालते सगळ्या. भाज्यांना पाणी सुटलेलं आहे. सगळ्या भाज्या आपण अगदी थोड्या थोड्या घेतलेल्या होत्या तरी पण कुकर भरलाय. हे बघा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. ज्या प्रांतात ज्या ज्या भाज्या मिळतात त्या भाज्या वापरून आणि ही भोगीची भाजी केली जाते. करण्याच्या पद्धती पण विविध असतात. पण ही माझी पद्धत आहे की भाज्यांना सगळे मसाले वाटण वगैरे लावून मुरवत ठेवायचं आणि मग त्याला फोडणी घालायची. अशा पद्धतीने जर भाजी केली ना तर खूप स्वादिष्ट होते भाजी. कारण भाज्यांना ऑलरेडी सगळे मसाले मुरलेले असतात त्याच्यामुळे शिजल्यानंतर ती भाजी खूपच छान लागते. भरपूर भाज्या आपल्या पोटात जातात भोगीच्या भाजीच्या निमित्ताने. हे बघा आपलं आता छान सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. हे बघा थोडंसं पाणी घालतेय मी कारण भाज्यांना पण पाणी सुटणार आहे. परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता आपण झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया. तीन शिट्ट्या झाल्या की आपली भाजी तयार होणार आहे. आता आपण भोगीचा भात करणार आहोत. तर भोगीच्या भातासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत 1 वाटी. 1 वाटी वालाचे दाणे घेतलेत. मटारचे दाणे 1 वाटी घेतलेले आहेत. राजमा घेतलेला आहे 1 वाटी ओला राजमा. आणि हे तुरीचे दाणे 1 वाटी घेतलेले आहेत. गाजराचे छोटे गोल काप करून घेतलेले आहेत थोडेसे. गाजर गोड लागतं त्याच्यामुळे थोडेसेच आपण काप घालणार आहोत. आणि हे मी वाटण करून घेतलेलं आहे. ह्या वाटणामध्ये हे जे आपण दाणे वापरणार आहोत भातासाठी त्या सर्व दाण्यांमधले 2-3 दाणे असे मी ह्या वाटणामध्ये घातलेले आहेत. कोथिंबीर आहे, मिरची आहे आणि ओला लसूण आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर असं हे मी वाटण इकडे तयार करून घेतलेलं आहे. 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. हे इंद्रायणी तांदूळ आहेत. माझ्या मैत्रिणीने मला तिच्या गावचे तांदूळ भेट दिलेले. तर आज मी ह्या इंद्रायणी तांदळाचा मस्त असा भोगीचा भात बनवणार आहे. आपण हे तांदूळ धुवून घेणार आहोत आता. तर आता आपण पुढची कृती करूया. गॅसवर मी कुकर गरम करत ठेवलेला आहे. कुकर गरम झालेला आहे. आता आपण त्याच्यात तेल घालूया. तेल गरम झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये राई घालूया. जिरं घालते 1 चमचा. 1 चमचा हिंग घालते. तीळ घालते. 2 चमचे तीळ घातलेले आहेत आपण. कढीपत्त्याची पानं घालते. खमंग अशी फोडणी आपली तयार झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर शिजावा म्हणून मीठ आपण आत्ताच घालतोय. 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे मी. कांदा आपला छान परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये वाटण घालूया. वाटण सगळं घातलंय. आता हे वाटण पण छान परतून घ्यायचंय. वाटणामध्ये आपण सर्व दाणे वापरलेले आहेत त्याच्यामुळे भाताला खूप छान चव येते. दाण्यांची सगळी चव भातामध्ये उतरते आणि खूप सुंदर असा हा भात लागतो. तेल सुटेपर्यंत हे वाटण आता आपल्याला परतायचं आहे. हे बघा तेल सुटायला लागलेलं आहे. आपलं वाटण छान परतून झालंय. आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. मसाले आपण जास्त काही ह्याच्यात घालणार नाही आहोत. फक्त हळद आणि गरम मसाला थोडासा घालायचा आहे. बाकी इतर कोणत्याही मसाल्याची गरज नाही आहे. 1 चमचा हळद घालते आणि 1 चमचा गरम मसाला घालते. बस आपण आता आणखीन काही घालणार नाही आहोत ह्याच्यामध्ये. आपण मिरचीचा वापर केलेला आहे आणि हा गरम मसाला घातला आहे. एवढा तिखटपणा भाताला पुरेसा होणार आहे.
खूप तिखट असा हा भात करायचा नाही आहे आपल्याला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसाला किंवा इतर मसाले घालू शकता. गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला घातला तरीसुद्धा चालेल. आता हे छान मसाले सगळे परतून घेऊया. खूप छान घमघमाट येतोय एकदम. मसाले आपले छान परतून झालेले आहेत. आता आपण टोमॅटो घालूया. हे बघा, हे बारीक चिरलेले टोमॅटो आता मी घालते. 2-3 मिनिटं हे टोमॅटो छान परतून घ्यायचेत. मग आपण सगळे दाणे घालणार आहोत. टोमॅटो मस्त असे परतून झालेले आहेत. आता आपण दाणे घालणार आहोत. हरभरा घालते, वालाचे दाणे, मटारचे दाणे, ओला राजमा आणि तुरीचे दाणे. आता हे गाजराचे काप करून घेतलेले ते पण घालूया. दाणे सगळे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आणि मग आपण तांदूळ घालणार आहोत. तांदूळ मी धुवून ठेवलेले आहेत, ते आपण आता घालूया ह्याच्यामध्ये. हे बघा, तांदूळ घालते मी आता आणि व्यवस्थित आता सगळं परतून घेऊया. हलक्या हाताने सगळं परतायचंय. इंद्रायणी तांदळाचा भात थोडासा चिकट होतो. हा भात चिकट जरी झाला तरी चवीला खूप अप्रतिम असा लागतो. ह्या दाण्यांची इतकी छान चव उतरते ना, आणि तांदळाची स्वतःची अशी चव आहे, स्वतःचा असा एक सुगंध असतो इंद्रायणी तांदळाचा. त्याच्यामुळे हा भात खूप सुंदर लागतो. तुम्ही नक्की करून बघा. इंद्रायणी तांदूळ जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आंबेमोहोर तांदूळ किंवा बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकता. छान परतून झालेलं आहे. आता आपण पाणी घालूया. हे बघा, मी आता पाणी घालते. पुन्हा आता हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं वरून पुन्हा तेल घालणार आहोत. हे बघा, थोडंसं तेल घालते मी. आता आपण कुकरला झाकण लावून भात शिजवून घेऊया. भोगीच्या भाजीबरोबर खाण्यासाठी आपण मस्त आता बाजरीची भाकरी करणार आहोत तीळ लावून. तर आता मी पीठ भिजवून घेते आधी. बाजरीची भाकरी करताना गरम पाणी वापरायचं नाही, थंड पाण्यातच आपल्याला पीठ भिजवायचंय. आणि पीठ अगदी सैल पण नको आणि अगदी घट्ट पण नको, असं मध्यम असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय. लागेल तसं थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं. तुम्ही पीठ जेवढं चांगलं मळणार तेवढी भाकरी छान होईल. आणि पीठ एकदम मळून पण ठेवायचं नाही, नाहीतर भाकरी थापताना तुटते. त्याच्यामुळे जशी भाकरी तुमची होईल तसं पीठ, जितक्या भाकरी करायच्या तसं पीठ भिजवत जायचं थोडं थोडं घेऊन. व्यवस्थित पीठ मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. आता आपण भाकरी करायला घेऊया. हे बघा, पिठाचा गोळा मी घेतलेला आहे. तुम्हाला भाकरी किती लहान मोठी हवी त्याप्रमाणे पिठाचा गोळा घ्यायचा आहे. हातावर घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्याचा असा गोळा बनवायचा आहे. भाकरी थापण्यासाठी मी इकडे हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठावर भाकरी छान लवकर फिरते, व्यवस्थित होते भाकरी. तुमच्याकडे भाकरी कशी आवडते, जाड आवडते, पातळ आवडते, त्याप्रमाणे तुम्ही भाकरी करू शकता. हे बघा, मस्त भाकरी आपली व्यवस्थित फिरते आणि त्याला चिरा पण जात नाहीयेत. काठ आपले छान झालेत अगदी. भाकरी थापून झालेली आहे. आता तवा पण गरम झालेला आहे. आपण तव्यावर भाकरी घालूया. पाणी लावून मग आपण त्याच्यावर तीळ लावणार आहोत. मी भाकरी आता तव्यावर घालते. भाकरी तव्यावर घालताना ही जी वरची बाजू आहे ती तव्यावर गेली पाहिजे आणि ही बाजू वरती आली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला भाकरी तव्यावर घालून घ्यायचे. थोडंसं कोरडं पीठ जे राहिलेलं असेल ते असं झटकून काढायचंय. हे बघा, अशी 2 हातावर भाकरी घ्यायची आणि तव्यावर अशी घालायची.
पाणी लावूया आता. भाकरी करताना पाणी लावणं अतिशय गरजेचं आहे. पाणी व्यवस्थित जर आपण सगळीकडे लावलं तर भाकरी आपली छान होते. आता आपण वरून हे पांढरे तीळ घालणार आहोत. भाकरीचं वरचं पाणी सुकायच्या आधी तिला आपण परतवून घ्यायचंय. पाणी पूर्ण सुकू द्यायचं नाहीये. आता ही दुसरी बाजू पण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. भोगीच्या भाजी बरोबर बाजरीची भाकरी एक नंबर लागते. मस्त मजा येते खायला. गरम गरम भाकरी आणि भोगीची भाजी. आणि आपण मस्त असा भोगीचा भात पण केलेला आहे. एकदम भारी असा बेत आहे आपला आजचा. आता भाकरी आपण पुन्हा परतवून घेऊया. हे बघा, ही बाजू पण छान भाजली गेली आहे. तीळ पण मस्त भाजले गेले. हे बघा, भाकरी आपली तयार झालेली आहे मस्तपैकी. हे बघा, तीळ लावलेली आपली भाकरी मस्त तयार झालेली आहे. आता आपण गरम गरम ताट वाढायला घेऊया. तुम्हा सर्वांना भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मस्त गरमागरम चमचमीत स्वादिष्ट अशी आपली भोगीची थाळी तयार झालेली आहे. हे बघा, मस्त दिसते एकदम थाळी आपली. आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी देखील गरम गरम केलेली आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. मी भरपूर टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत प्रत्येक पदार्थाच्या. त्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते देखील कमेंट करून सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करून कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.